राज्य सरकारचं खातेवाटप आज जाहीर करण्यात आलं आहे। त्यामध्ये आशिष जयस्वाल यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। वित्त त्यासोबतच विविध विभाग जे आहेत ते त्यांना या ठिकाणी देणार। आपल्यासोबत बोलण्यासाठी आशिष भाऊ, राज्यमंत्री म्हणून विविध खात्यांची जबाबदारी तुम्हाला राज्यमंत्री म्हणून देण्यात आलेली आहे, काय नेमकी पहिली प्रतिक्रिया? शेवटी खाते वाटप करायचंच होतं आणि आम्ही कुठलाही खाता स्पेसिफिकली मागितलं नव्हतं। जी जबाबदारी सरकारने राज्यमंत्री म्हणून माझ्यावर दिली ती मला पार पाडायची होती आणि महाराष्ट्राच्या एक वित्त व नियोजन विभागामध्ये अभ्यासपूर्ण पद्धतीने महाराष्ट्राच्या शाश्वत विकासाचे जे ध्येय होते ते पूर्ण करायचे आहे आणि राज्याच्या जनतेला महाराष्ट्राची सर्व योजना ही अतिशय प्रभावीपणे राबवून ती घराघरापर्यंत दारादारापर्यंत न्यायचं माझं स्वप्न होतं। या निमित्ताने ते मला पूर्ण करता येईल याचा मला आनंद आहे। वित्त सोबतच कृषी, लेबर अशा पद्धतीची महत्त्वाची खाती सुद्धा तुमच्याकडे देण्यात आली। शेवटी मी स्वतः एक ॲडव्होकेट आहे, माझा 25-30 वर्षाचा अभ्यास आहे आणि त्यामुळे विधी व न्याय विभाग असेल की कामगार असेल असे अनेक विभागाची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे। सोबतच कृषी व मदत व पुनर्वसन हे देखील जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे। त्यामुळे या सेक्टरमध्ये अतिशय उत्तम आणि उपयुक्त काम कसं करता येईल हा माझा प्रयत्न राहणार आहे। निश्चित तरह हे होते राज्यमंत्री आशिष जयस्वाल। कॅमेरामन विशालसह विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।